नमस्कार सगळ्यांना. ह्या इंडस्ट्रीमध्ये सगळ्यांचं वेलकम आहे. आज आपण इथे सर्वजण नवीन आहोत. ओके. आणि आपण एक काहीतरी स्वप्न बघून किंवा काहीतरी कमवण्यासाठी किंवा काहीतरी करिअर घडवण्यासाठी आज सगळेजण इथे आलेलो आहोत. ओके. तर आपल्याला आपण नवीन असल्यामुळे सगळ्यांना एकच प्रश्न असतो की आपल्याला काम काय करायचं आहे आणि कामाला सुरुवात कुठून करायची आहे. ओके. ते सर्व तुमचे जे काही काम काय करायचं आहे किंवा काम कुठून सुरुवात करायचं आहे, ह्या सर्व गोष्टी मी येणाऱ्या फक्त 25 ते 30 मिनिटांमध्ये तुम्हाला सगळं क्लिअर करणार आहे, सांगणार आहे. फक्त सगळ्यांनी कारण की तुम्ही नवीन आहेत, तुम्हाला जर सुरुवात कुठून करायची, काय काम करायचं, हेच जर तुम्ही बरोबर ऐकलं नाही लक्ष देऊन, तर तुम्हाला पुढे त्याचं म्हणजे हे होणार, काही समजणार नाही, है की नाही? सुरुवातीच आपल्याला काही माहित नसेल तर पुढे जाऊन काहीच समजणार नाहीये. ओके. तर म्हणून फक्त 25 ते 30 मिनिट सगळ्यांनी पेन डायरी घेऊन बसा आणि लक्ष देऊन ऐकायचं आहे. पेन डायरी ह्याच्यासाठी कारण की आपण अ, आज काय ऐकलंय किंवा काय पाहिलंय हे आपल्याला उद्या लक्षात राहत नाही. म्हणून महत्वाचे जे काही पॉइंट असतील ते सगळ्यांनी थोडस नोट करून घेतलं तरी चालेल. ओके. तर आपण इथे कामाला सुरुवात करण्याच्या आधी काही महत्वाचे प्रश्न, काही तुम्हाला डाऊट असतात किंवा काही गोष्टी असतात ज्या की माहिती करून घेणं गरजेचं आहे. तुमचे प्रश्न असतील किंवा काही डाऊट असतील ते कामाला सुरुवात करण्याच्या आधी क्लिअर करून घेणं आहे. ओके. तुमचे जे काही आता सर्वांच्या मनातले जे काही डाऊट असतात ते सर्व सुरुवातीला मी क्लिअर करतो. एक सेकंद. आपल्याला, मला माहिती आहे आपण एखाद्या ठिकाणी नवीन काम करतो त्यावेळेस खूप सारे डाऊट असतात. तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे डाऊट म्हणजे की बाबा हे काम म्हणजे कसं आहे. ओके. पहिलं सुरुवातीला सगळं तुमचं म्हणजे सर्वात मोठं टेन्शन जे असतं, आपण जे काम करतोय ते सरकार मान्य आहे का. तर आपलं जे काही इंडस्ट्री, जे काही कंपनी आहे ती सरकार मान्य आहे, महाराष्ट्रातली आहे. आणि आपल्या कंपनीला 2 महाराष्ट्र उद्योजक पुरस्कार भेटलेले आहेत. ओके. आणि आपण केंद्र शासनाला जीएसटी भरतोय आणि लिगल पद्धतीने काम करतोय, सरकार मान्य आहे, म्हणून आपल्याला इथे लाईफ टाईम कुठल्याच प्रकारचं टेन्शन नाही. ओके. आपण एकदम बिंदासपणे इथे काम करू शकतो आणि लाईफ टाईम खूप सारा आपण घर बसल्या पैसा कमवू शकतो आणि आपलं एक करिअर चांगल्या प्रकारे घडवू शकतो. ओके. तर आता इथे तुम्ही पाहताय म्हणजे जॉबवाले, गव्हर्नमेंट जॉबवाले, प्रायव्हेट जॉबवाले, वेगवेगळे बिझनेस मधले लोक, हाऊसवाईफ, स्टुडंट लोक किंवा अगदी 50-60 वर्ष ज्याचं एज आहे ते पण लोक काम करत आहेत आणि चांगल्या प्रकारे पैसा कमवत आहेत. म्हणजे हे काम सगळे लोक, सगळे व्यक्ती करू शकतात. प्रत्येक क्षेत्रामधला व्यक्ती किंवा कोणी पण हे काम करू शकतं आणि खूप सोपं आहे. ओके. तर तुम्हाला आता इथे सगळ्या गोष्टी म्हणजे अ, फक्त सुरुवातीला थोडस तुम्हाला संयम आणि सातत्य ठेवून काम करायचं आहे. कारण की एखाद्या चांगल्या गोष्टीमध्ये सक्सेस होण्यासाठी किंवा चांगल्या गोष्टीला थोडस वेळ लागतो. कारण की तुम्ही पाहू शकता अगदी आपण 1ली ते 12वी पर्यंत शिक्षण घेतो आणि त्याच्यानंतर 3 वर्ष डिग्री करतो, त्याच्यानंतर 2-3 वर्ष कोणते तरी एक्झाम वगैरे देत बसतो आणि जवळपास 15 वर्ष शिक्षण घेतल्याच्या नंतर जवळपास आपण 15 ते 20 लाख खर्च करतो. म्हणजे 30-40 हजाराचा जॉब मिळवण्यासाठी आपण 15 वर्ष शिक्षण घेतो, 15-20 लाख खर्च करतो. ओके. मग इथे जर तुम्ही महिन्याला 50 हजार, 1 लाख घर बसल्या कमवणार असताल तर कमीत कमी तुम्हाला 1 ते 2 महिने इथं थोडस संयम ठेवायचा आहे. ओके. कारण की प्रत्येकाचं माइंडसेट वेगळं आहे. काही लोकांना 2 दिवसात इन्कम सुरू होतं, काही लोकांना 1 महिना पण लागू शकतो. म्हणून कमीत कमी तुम्हाला जर इथे लाईफ टाईम सक्सेस व्हायचे, लाईफ टाईम घर बसल्या पैसा कमवायचा आहे, तर माझं एक सजेशन असेल सगळ्यांना, 1 ते 2 महिने तुम्ही जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत ट्राय करत राहायचंय. समजत नसेल तर कोणाला तरी विचारायचंय किंवा शिकून घ्यायचंय, समजून घ्यायचंय. ओके. हे काम जगातलं सर्वात सोपं काम असल्यामुळे हे काम कोणी करू शकतो. फक्त थोडस तुम्हाला सुरुवातीला नवीन आहोत तोपर्यंत संयम, सातत्य ठेवायचं आहे. कारण की अनुभवातून माणूस शिकत असतो. जसं तुम्ही पुढे जाणार तसं तसं तुम्हाला इथे सगळं गायडन्स, पुढे कुठे काय करायचं, स्टेप बाय स्टेप कसं पुढे जायचं, हे सगळं टाइमच्या टाइमला वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन दिल्या जातं. म्हणून तुम्ही स्वतः कुठलीही घाई गडबड न करता फक्त संयम, सातत्य ठेवून ज्या प्रोसेसने जेवढं काम सांगितलंय ते करत राहायचंय. कारण की तुम्ही इथून लाईफ टाईम घर बसल्या पैसे कमवणार आहेत.
महिन्याचे 50,000, 1 लाख, 2 लाख तुम्ही इथून घर बसल्या कमवू शकता. तुम्ही पाहू शकता आपल्याकडे लोक काही 1,000, काही जण 2,000, काही जण 5,000, काही जण 10,000, एका दिवसाचे 15-15, 20-20 हजार पण लोक इथे काही काही लोक काम करत आहेत. अर्थातच त्यांनी टाइम जे दे म्हणजे अर्थातच त्यांनी संयम सातत्य ठेवला आहे किंवा नियोजन प्लॅनिंगने काम करत आहेत, सांगितले त्या प्रोसेसने काम केलेलं आहे, घाई गडबड केलेली नाहीये आणि संयम सातत्य ठेवून त्यांनी स्टेप बाय स्टेप पुढे गेलेले आहेत, म्हणून आज ते महिन्याला 1-1, 2-2 लाख रुपये घरी बसून कमवत आहेत. तुम्हाला पण तसंच करायचं असेल तर तुम्हाला पण मी या महत्वाच्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या ऐकाव्या लागतील आणि त्या पद्धतीनेच काम करावं लागेल. ओके. तर नेक्स्ट आपण पुढे तुम्हाला इथे काम सुरुवात करण्याच्या आधी अजून एक महत्वाची गोष्ट आहे माइंड सेट. ओके. तुम्हाला जर काम इथे सक्सेस व्हायचं असेल, लाईफ टाईम चांगलं करिअर घडवायचं असेल, पैसा कमवायचा असेल, तर तुमचं जो माइंड सेट आहे ते आधी क्लिअर करून घ्यावं लागेल. कारण की माइंड शिवाय ह्या जगात कोणतीच गोष्ट होत नाही. ओके. कारण की उद्या कुठे काय फिरायला जायचं किंवा उद्याच्या दिवसभरामध्ये काय काय करायचंय आपल्याला हे आपल्याला कोणीच सांगत नाही. हे आपल्याला आपलं माइंड सांगतं आणि आपण तसं ते करत राहतो आणि त्या गोष्टी करतो. ओके. तुम्ही जर इथं निगेटिव्ह माइंडसेटने आला असताल किंवा काही चुकीच्या गोष्टी डोक्यात असतील तर ते सर्वप्रथम तुम्ही सगळ्यांनी ते काढून टाकायचं डोक्यातून आणि एक क्लिअर माइंडसेट ठेवायचा आहे. कामावर विश्वास ठेवून संयम सातत्य ठेवून काम करायचं आहे. तुम्ही माइंडसेट जर पॉझिटिव्ह ठेवला तर आलेला इथे प्रत्येक व्यक्ती घर बसल्या लाईफ टाईम पैसे कमवेल आणि चांगला सक्सेस होणार आहे. जर खरंच सक्सेस व्हायचं असेल तर सर्वांनी पहिलं माइंड क्लिअर करून घ्या, माइंडसेट चांगला करून घ्या आणि पॉझिटिव्ह करून घ्या. कारण की प्रत्येक ठिकाणी कुठेही तुम्ही सक्सेस होण्यासाठी माइंडसेट ही गोष्ट खूप महत्वाची आहे. माइंडसेट पॉझिटिव्ह असेल तर सर्व काही ह्या जगात शक्य आहे. तर हा माइंडसेट हा विषय खूप महत्वाचा आहे, म्हणून ते सगळ्यांनी करून घ्यायचा आहे मी सांगितल्याप्रमाणे. ओके. फक्त पॉझिटिव्ह माइंडसेट आणि क्लिअर राहू द्यायचा आहे. आता नेक्स्ट, तुम्हाला इथे काम करण्यासाठी कुठलाच प्रॉब्लेम नाहीये. आपली कंपनी सरकार मान्य असल्यामुळे आपल्याला लाईफ टाईम टेन्शन नाही. आपण गव्हर्नमेंटला जीएसटी भरतोय आणि लिगल पद्धतीने काम करतोय. आपली कंपनी एज्युकेशन बेस आहे, डायरेक्ट कमिशन देते आणि सर्व गोष्टी इथे शिकवल्या जातात, म्हणून इथे तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही एक चांगलं करिअर म्हणून किंवा तुम्हाला जर पार्ट टाइम फुल टाइम म्हणून करायचं असेल तर घर बसल्या तुम्ही चांगलं इथं पैसा कमवू शकता. ओके. आता आपण नेक्स्ट काय काम करायचं आहे आणि कामाची सुरुवात कोणत्या कामापासून करायची आहे ते पाहून घेऊया. ओके. तर तुम्हाला इथे कामाला सुरुवात करण्याच्या आधी दोन गोष्टीचा अभ्यास किंवा नॉलेज असणं महत्वाचं आहे. ते म्हणजे तुम्हाला एक काम करतोय जे काही बेसिक नॉलेज लागतं. ओके. ते तुम्हाला आपल्या कंपनीचं जे काही पीडीएफ फाईल आहे त्याच्यातून भेटतं. ते सगळ्यांनी एकदा 1-2 वेळेस पाहून घ्यायचं आहे. मीटिंग संपल्याच्या नंतर कंपनीची पीडीएफ फाईल तुम्हाला मी ग्रुपमध्ये देईल, व्हॉट्सअप ग्रुपला आपल्या. ओके. तर ते सर्वांनी 1-2 वेळेस व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे, म्हणजे पुढे तुम्हाला काम करते वेळेस जे काही बेसिक माहिती लागते, बेसिक नॉलेज लागतं ते त्याच्यातून तुम्हाला भेटेल. ओके. अजून दुसरी गोष्ट, तुम्हाला इथे काम करते वेळेस डेली अपडेटची गरज आहे. ओके. तर ते तुम्हाला आपल्या कंपनीचं जे काही व्हॉट्सअप ग्रुप आहे, टेलिग्राम चॅनल आहे ऑफिशियल, ओके, किंवा जे काही फेसबुक आहे, इन्स्टा आहे, युट्यूब आहे, त्याच्या ग्रुप लिंक्स एकत्र मी तुम्हाला मीटिंग संपल्याच्या नंतर अ, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सेंड करेल. तर ते सगळ्यांनी कम्युनिटी ग्रुप जॉईन करून घ्यायचे आहेत. टेलिग्राम असो, फेसबुक असेल, इन्स्टा असेल किंवा युट्यूब चॅनल असेल किंवा आपलं ऑफिशियल टेलिग्राम चॅनल असेल, हे सगळ्यांनी मीटिंग संपल्याच्या नंतर जॉईन करून घ्यायचं आहे. त्याच्या लिंक्स तुम्हाला मी एकत्रच व्हॉट्सअप ग्रुपला देईल. ओके. आणि विशेष म्हणजे आपला जो काय व्हॉट्सअप ग्रुप आहे तिथे तुम्ही डेली 1-2 वेळेस चेक करत राहायचे काय चाललंय काय नाही, अपडेट राहायचं आहे, जर खरंच इथे तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर. ओके. तर त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मित्रांनो, इथे आपल्या कंपनीमध्ये खूप साऱ्या लोकांनी म्हणजे अगदी एका वर्षामध्ये, 2 वर्षामध्ये, कोणी 2 लाख, कोणी 5 लाख, कोणी 10 लाख, काही काही लोकांनी 15 लाख रुपये घर बसल्या कमवलेले आहेत. ओके. मी पण एक प्रायव्हेट जॉब करत होतो. चांगलं क्वालिटी डिपार्टमेंटला माझा खूप सारा चांगला जॉब होता. पण मी तुमच्यासारखंच असं कुठेतरी बघून कामाला सुरुवात केली. चला म्हणलं एक्स्ट्रा 15-20 हजार महिन्याला आले तरी खूप झाले. पण मी इथे ज्या प्रोसेसने म्हणजे त्यांनी सांगितलं मला किंवा त्यांनी सांगतील तसं मी करत गेलो स्टेप बाय स्टेप. कुठली घाई गडबड केली नाही. संयम सातत्य ठेवला. येत नसेल तर शिकून घेतलं, समजून घेतलं आणि हळूहळू मी पुढे चालत राहिलो आणि आज तुम्ही पाहू शकता की मी एका वर्षामध्ये ह्या इंडस्ट्रीमध्ये 10 लाख इन्कम
क्रॉस केलेली आहे आणि आज आपण महिन्याला 50,000 ते 1 लाख घर बसल्या कमवत आहोत. मी पण तुमच्यासारखाच आहे. ओके. तर तुम्ही पण माझ्यासारखं जर प्रोसेस वाईज स्टेप बाय स्टेप पुढे गेलात, कुठलीही घाई गडबड न करता संयम सातत्य ठेवून, तर तुम्ही पण उद्या भविष्यामध्ये 50,000 1 लाख घर बसल्या महिन्याला कमवणार आहेत. ओके. फक्त महत्वाचे पॉइंट आहेत, काही महत्वाच्या गोष्टी आहेत, त्या डोक्यात ठेवा आणि संयम सातत्य ठेवून पुढे चालत राहा. काही मोजक्याच एक दोन चार महत्वाच्या गोष्टी आहेत. मी जसं की तुम्हाला सांगितलं, माइंडसेट, दुसरं संयम सातत्य आणि सांगल त्या प्रोसेसने स्टेप बाय स्टेप कुठलीही घाईगडबड न करता पुढे जाणे. हे जर तुम्ही विषय बरोबर ऐकून समजून शिकून घेतला किंवा हे जर मी जे काही 4-5 पॉईंट सांगितले त्या पद्धतीने जर तुम्ही पुढे गेलात तर तुम्ही 100%, 100% तुम्ही इथून लाईफ टाईम घर बसल्या पैसे कमवणार आहेत. तुमचं चांगलं करिअर घडणार आहे. ओके. तर हे महत्वाचे पॉइंट लक्षात ठेवायचे आहेत आणि पुढे जायचं आहे. आता नेक्स्ट, पीडीएफ फाईल ग्रुपला टाकेल, ते चेक करून घ्यायचे, बघून घ्यायचे बेसिक नॉलेज साठी. दुसरी गोष्ट, कंपनीचे जे काही कम्युनिटी ग्रुप आहेत, फेसबुक, इंस्टा किंवा आपलं जे काही टेलिग्राम चॅनल असेल, आणि सर्वात महत्वाचं आपलं जे काही व्हॉट्सअप आहे ग्रुप, तिथे सगळ्यांनी अपडेट राहायचे. म्हणजे तुम्हाला डेली अपडेट भेटेल, उद्या मीटिंग कोणती आहे किंवा कशाची आहे किंवा कोण किती कमवत आहे किंवा बाकी जे काय आहे ते सगळं तुम्हाला इथे अपडेट भेटते. ते थोडंसं दिवसभरातून एक दोनदा चारदा बघत राहत जा. सर्वात महत्वाचा विषय. ओके. आणि विशेष म्हणजे आपल्याकडे कंपनीमध्ये 30, 40, 45 हजार लोक आहेत आणि एका व्यक्तीकडे कोणाकडे 4,000, कोणाकडे 5,000, कोणाकडे 10,000 लोक काम करतायत. तर प्रत्येक व्यक्तीला कॉलवर बोलणं शक्य नसतं. म्हणून तुमचं जे काही म्हणणं आहे, जे काही डाऊट प्रश्न आहे, तो व्हॉट्सअपला मेसेज करून ठेवत जा. फ्री झालं की ते तुम्हाला सांगत जातील, त्याचा रिप्लाय देतील. म्हणून कॉल करण्यापेक्षा होईल तेवढं तुम्ही व्हॉट्सअपला तुम्ही चॅटिंग मध्ये सांगत जा जे काही तुमचं प्रॉब्लेम डाऊट किंवा जे काही प्रश्न आहेत ते. ओके. कारण की तुम्हीच विचार करा, 5-10 हजार लोकांपैकी आपण प्रत्येक व्यक्तीला कॉलवर बोलू शकतो का, नाहीये. म्हणजे अगदी तळमळीने सांगतोय, रियालिटी आहे, तुम्हाला भविष्यात कळेल. ओके. म्हणून होईल तेवढं व्हॉट्सअप चॅटिंगलाच तुम्ही सांगत जा किंवा व्हॉट्सअपलाच तुमचं जे काही आहे प्रश्न किंवा डाऊट किंवा जे काय असेल ते तुम्ही मेसेज मध्ये सांगत जा. तुम्हाला थोडं रिप्लाय लेट भेटला तरी चालेल, पण तुम्ही त्याचा वेट करा. कारण की खूप सारे लोक असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला कॉलवर किंवा प्रत्येक व्यक्तीला लगेच रिप्लाय भेट देऊ शकत नाही आपण, तुम्ही असो की आम्ही असो. ओके. ही रियालिटी आहे, त्याच्यामुळे त्याचं थोडस म्हणजे एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला. ओके. तर हे सगळं क्लिअर झालं. आणि दुसरी गोष्ट, आता कामाला सुरुवात करण्यासाठी तुम्ही एक टार्गेट, एक काहीतरी गोल, काहीतरी स्वप्न ठेवा. कारण लहानपणी आपल्याला आपले आई वडील, शिक्षक आपल्याकडून सगळं अभ्यास करून घ्यायचे किंवा सगळ्या गोष्टी करून घ्यायचे. ओके. पण मोठे झाल्याच्या नंतर आपल्याला कोणी सांगणारं नसतं किंवा कोणी आपल्याला पुश करणारं नसतं. ओके. तर म्हणून तुम्ही त्याच्यासाठी काय करायचे, स्वतःलाच पुश करण्यासाठी तुम्ही स्वतःलाच एक टार्गेट ठेवायचं आहे की 2025ला मला 2 लाख, 5 लाख, 10 लाख कमवायचे, नवीन घर घ्यायचं आहे किंवा टू व्हीलर घ्यायची, फोर व्हीलर घ्यायची आहे. असे काहीतरी टार्गेट ठेवा, असे काहीतरी स्वप्न लिहून ठेवा. म्हणजे ते स्वप्न तुम्हाला डेली पुश करत राहतील काम करण्यासाठी. ओके. म्हणून हे सर्वप्रथम सर्वांनी करून घ्यायचं आहे. आता नेक्स्ट, तुम्हाला इथे आता जे काही काम करायचं आहे ते असंच मीटिंगद्वारे स्टेप बाय स्टेप शिकवल्या जाणार आहे. खूप म्हणजे खूप साऱ्या स्टेज असतील, एक 4-5. तर त्या स्टेजनुसार तुम्ही काम करायचं आहे, कुठली घाईगडबड न करता. तर आज तुम्हाला मी फक्त कामाची सुरुवात करून देणार आहे, काम काय करायचंय आणि सुरुवात कुठून करायची आहे एवढंच सांगणार आहे. आता नेक्स्ट पुढचे 15 मिनिट लक्ष देऊन ऐकायचं आहे सगळ्यांनी. ओके. तर आता एवढं सगळं तुम्हाला क्लिअर केल्याच्या नंतर आपल्याला आता डायरेक्ट कामाला सुरुवात करायची आहे. ओके. तर आपण इथे दोन प्रकारचे इन्कम घेऊ शकतो. एक म्हणजे ऑनलाईन प्रमोशन करून आणि एक म्हणजे आपले जे काही कंपनीचे डिजिटल स्किल आहेत किंवा कोर्स आहेत, तुम्ही लॉग इन करून माय कोर्सेस मध्ये जर गेलं तर तुम्हाला तुमच्या पॅकेजमध्ये जे काही कोर्स आलेले आहेत ते दिसतात. ओके. म्हणजे उदाहरणार्थ ग्राफिक डिझायनिंग असेल, फ्रीलान्सिंग असेल, फेसबुक ऍड असेल किंवा डिजिटल मार्केटिंग असेल, म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही घर बसल्या त्या बघू शकता, स्टेप बाय स्टेप त्या शिकू शकता आणि शिकून त्याच्यात करिअर घडू शकता किंवा त्या गोष्टीतून पण तुम्ही भविष्यामध्ये पैसा कमवू शकता. ओके. पण डिजिटल स्किल शिकून किंवा कोर्स शिकून काहीतरी करणे म्हणजे हा पुढचा विषय आहे भविष्यातला, ते तुम्हाला नेक्स्ट मी कधीतरी मीटिंग घेऊन सांगेल. ओके. पण आपण सुरुवात कुठून करायची आहे, ऑनलाईन प्रमोशन ह्या कामापासून. आपण इथे दोन प्रकारचं जे काही इन्कम घेऊ शकतो, ऑनलाईन प्रमोशन करून आणि डिजिटल स्किल पाहून किंवा ते कोर्स शिकून. ओके. पण डिजिटल कोर्स शिकून किंवा ते कोर्स स्किल पाहून आपण ते पुढे भविष्यात काहीतरी करू, ते तुम्हाला सांगेल नेक्स्ट मीटिंग मध्ये. ओके.
पण सुरुवात आपल्याला ऑनलाईन प्रमोशन पासून करायची आहे. ऑनलाईन प्रमोशन म्हणजे खूप सोपं काम आहे. ह्याच्याहून जगात ह्या दुसरं कोणतं सोपं काम असू शकत नाही. मी स्वतःचा अनुभव सांगू शकतो. लोक ह्या इंडस्ट्रीमध्ये दिवसाला 25-30 हजार, 50 हजार, 1-1 लाख कमवत आहेत. विश्वास बसणार नाही, मला पण बसला नव्हता. पण आज दिवसाला 5 हजार, 10 हजार अकाउंटला येतात, डेली येतात. कारण की आपल्याकडे डेली पेमेंट भेटतो. ओके. तर तुम्हाला ही इंडस्ट्री एवढी जबरदस्त आहे, एवढी भारी आहे, कारण की सरकार मान्य असल्यामुळे आणि डायरेक्ट कमिशन देते, 75% कमिशन भेटतं. आणि विशेष म्हणजे सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. आणि जर दुसरे व्यक्ती इथे 25 हजार दिवसाला, 50 हजार, 1 लाख दिवसाला कमवत असतील, तर आपण पण करू शकतो. फक्त त्यांनी स्टेप बाय स्टेप पुढे गेले, कुठली घाई गडबड न करता, म्हणून तसंच आपल्याला पण करायचं आहे, संयम सातत्य ठेवायचं आहे. ओके. तर आता तुम्ही स्टेप बाय स्टेप पुढे जायचे, म्हणजे तुम्ही आज सुरुवातीला 500 रुपये, 1000 रुपये कमवणार. तुम्हाला जसा अनुभव येईल, तुम्हाला जसं तुमचा एक्सपिरियन्स वाढेल, तसं तसं तुमचं इन्कम वाढत जाणार आहे. म्हणजे आज तुम्ही दिवसाला 1000 कमवताय, नंतर 2000, 5000, 10,000, हे अनुभवातून तुम्ही शिकत जाणार. तुमचं ग्रोथ होणार आणि तुम्ही एक्सपर्ट झाल्याच्या नंतर तुम्ही म्हणेल तेवढा इथून पैसा कमवू शकता. फक्त स्टेप बाय स्टेप पुढे जायचं आहे. ओके. तर आता आपल्याला ऑनलाईन प्रमोशनच्या कामाला सुरुवात करायची आहे. तर त्याची सुरुवात आपल्याला ऑनलाईन प्रमोशन मध्ये पण दोन प्रकारचं प्रमोशन असतं, एक फ्री प्रमोशन आणि एक पेड प्रमोशन. पेड प्रमोशन म्हणजे फ्री प्रमोशन करून पण जर आपल्याला इन्कम होत नसेल, रिझल्ट येत नसेल, तर आपल्याला म्हणजे पेड प्रमोशन जे आहे त्याच्यातून आपल्याला 100% इन्कम होतो, 100% रिझल्ट येतो. त्याच्यासाठी पेड प्रमोशन आहे. पण ते नंतरचा विषय आहे. पेड प्रमोशन हे आपण नंतर करायचं आहे. सुरुवात आपण फ्री प्रमोशन पासून करायची आहे. ओके. तर आता फ्री प्रमोशन कसं करायचे ते सांगतो. आता नेमकं काम काय करायचंय किंवा सुरुवात कुठून करायची ते बोलतोय, तर लक्ष देऊन ऐका, कारण की खूप सारे लोक मीटिंग चालू आहे, इकडे लक्ष तिकडे लक्ष, मग उद्या म्हणतात आम्हाला समजलं नाही, नेमकं काय करायचे सांगा. ओके. म्हणजे सर्व तर सांगितलेलं असतं मीटिंग मध्ये, अगदी सुरुवात कुठून करायची आहे, कशा प्रकारे स्टेप बाय स्टेप पुढे जायचं, सगळं सांगितलेलं असतं. पण आपलं लक्ष दुसरीकडे कुठंतरी असतं, इकडे मीटिंग सुरू असते आणि परत उद्या येतात विचारायला, सर मला काय काम करायचे सांगा. आता तुम्ही विचार करा, मी मीटिंग मध्ये जर तुम्हाला अगदी लहान लेकराला जसं शिकवतात तसं जर शिकवत असेल, सांगत असेल, तरी पण तुम्ही उद्या उठून मला बोलताय की नेमकं काम काय करायचे, सुरुवात कुठून करायच्या, तर कसं करायचं. त्याच्यासाठी तुम्हाला पहिली जे काही तुमच्या सुरुवातीच्या मीटिंग असतात ना, ते लक्ष देऊन पाहावे लागेल. कारण खूप जण असं करतात, 50% लोक मीटिंग चालू आहे, लक्ष दुसरीकडे, आणि उद्या म्हणायचं की काम काय करायचंय. आता काय सांगणार मी. म्हणून मीटिंग मध्ये तुम्ही जोपर्यंत नवीन आहेत तोपर्यंतच तुम्हाला मीटिंग महत्वाचे आहेत. एकदा तुम्ही एक्सपर्ट झाले की नंतर मीटिंग नाही केल्या तरी चालेल. फक्त आपलं इन्कम सुरू होईपर्यंत किंवा आपल्याला सगळ्या गोष्टी समजेपर्यंत मीटिंग अटेंड करत जा. पहिले 1-2 महिने, नंतर नाही केलं तरी चालेल. ओके. दुसरी गोष्ट, आता तुम्हाला इथे काम करतोय खूप साऱ्या निगेटिव्ह गोष्टी डोक्यात येऊ शकतात, तर तसं कोणी डोक्यात येऊ देऊ नका, कारण की इथे तुम्हाला स्टेप बाय स्टेप पुढे जे काही तुम्ही महिन्याला 50,000, 1 लाख कमवणार आहेत, त्या गोष्टीचा विचार करून संयम सातत्य ठेवा. आणि निगेटिव्ह जरी झाला तरी स्वतः स्वतःला पॉझिटिव्ह करा, आणि पुढे जे काही तुम्हाला भेटणार आहे त्या गोष्टीसाठी संयम सातत्य ठेवून कमीत कमी 1 ते 2 महिने तुम्ही ट्राय करत राहायचे आणि सांगल तसं करत जायचे. ओके. कारण की पुढे इथे शिकण्यासाठी किंवा पैसे कमवण्यासाठी खूप गोष्टी आहेत. पण एका दिवशी ते तुम्हाला समजणार आहे का, किंवा एका दिवशी मी सांगू शकतो का, नाहीये. तर आम्ही सांगतो तसं स्टेप बाय स्टेप पुढे जायचं आहे. ओके. तर आपण डायरेक्ट आता कामाला सुरुवात करू. ऑनलाईन प्रमोशनच्या कामाला सुरुवात करायची आपल्याला. त्याच्यामध्ये प्री प्रमोशन पासून सुरुवात करायची आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त 4 प्रोसेस असतील. फक्त 4 प्रोसेस डेली बेसवर करून तुम्हाला इन्कम होणार आहे, पैसा घर बसल्या भेटणार आहे. ओके. आता त्या 4 प्रोसेस कोणत्या. ऑनलाईन प्रमोशनच्या कामाला आपण सुरुवात केलेली आहे, त्याच्यात आपण प्री प्रमोशन पासून कामाला सुरुवात केली आणि प्री प्रमोशन करायला घेतलेलं आहे, सुरुवात केली आहे. ओके. तर प्री प्रमोशन मध्ये तुम्हाला 4 प्रोसेस आहेत. फक्त त्या 4 प्रोसेस डेली टाइमपास केल्यासारखं तुम्ही करत राहायचं आहे, आणि त्याच्यातूनच तुम्हाला इन्कम होणार आहे ऑटोमॅटिक. हे काही नेटवर्क मार्केटिंग नाही, किंवा प्रोडक्ट विकायचं काम नाही, किंवा कोणाला स्वतःहून जॉईन करायचं काम नाहीये. ओके. मी स्वतःच हेच तुम्हाला आधीच क्लिअर करतोय की हे नेटवर्क मार्केटिंग नाही, किंवा आपण कोणाला स्वतःहून जॉईन करायचं काम नाहीये. एकदम प्रोफेशनल पद्धतीने तुम्ही समजून शिकून जर घेतलं ना, तर तुम्हाला कळेल की बाबा हे काम एकदम प्रोफेशनल आहे. आणि आपण टाइमपास म्हणून त्या प्रोसेस जर करत राहिलो, तर 100% आपल्याला ऑटोमॅटिक इन्कम होत राहणार आहे. ते कसं काय नाही, तुम्हाला हळूहळू अनुभव येत जाईल. तुम्हाला सगळं कळून जाईल, तुम्ही जसं जसं पुढे जाचाल तसं. फक्त संयम सातत्य महत्वाचं आहे. तर 4 प्रोसेस ते आता कोणत्या, की आपण त्याच्यातून पैसा कमवणार आहोत. ओके. तर मित्रांनो, प्रत्येक बिझनेसमध्ये आपल्याला कस्टमर लागतो. इथे तुम्हाला स्वतःहून ओळखीच्या लोकांना सांगत बसायची गरज नाहीये.
कस्टमर म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये आपण आपल्याला त्या कस्टमरला लीड म्हणतो. तर त्या 4 प्रोसेस करून आपल्याला लीड येत राहतील आणि आपण ज्या काही 4 प्रोसेस डेली बेसिसवर करतोय त्याच्यातून ऑटोमॅटिक तुम्हाला इन्कम होत राहील किंवा ते आलेल्या लीड ऑटोमॅटिक डन होतात. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 4 प्रोसेस मधली पहिली प्रोसेस आहे की आपण जे काही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झालो, ओके, जॉईनिंग केल्याच्या नंतर त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये डेली मी रोज सकाळ, दुपार, सायंकाळ आणि रात्री म्हणजे लोकांची इन्कम प्रूफ किंवा पेमेंट स्क्रीनशॉट किंवा अजून काही वर्क फ्रॉम होम ऍड म्हणजे वर्क फ्रॉम होमच्या ऍड वगैरे असतात, ते प्रमोशन मटेरियल तुम्हाला मी ग्रुपमध्ये टाकत असतो. ते तुम्हाला पहिल्या प्रोसेसमध्ये फक्त एवढंच करायचं आहे की डेली सकाळी एक, दुपारी एक, सायंकाळी एक, रात्री एक अशा पद्धतीने रोज 2-4 इन्कम प्रूफ किंवा पेमेंट स्क्रीनशॉट किंवा वर्क फ्रॉम होमच्या ऍड आपल्या स्टेटसला जशाला तशा ठेवायच्या आहेत. रोज 2-4, ओके. ते ठेवण्यासाठी मी सगळं व्हॉट्सअप ग्रुपला टाकत असतो. ते जशाला तसं तुम्हाला स्टेटसला ठेवायचं आहे. ही पहिली प्रोसेस आहे. समजा तुमचं स्टेटस पाहून जर तुम्हाला कोणी विचारलं की हे काय आहे, ओके, तर त्या व्यक्तीला काय बोलायचं 1-2 मिनिट कॉलवर किंवा काय जर कॉलवर बोलू वाटत नसेल तर त्यांना जशाला तसं तुम्ही ते सेंड करू शकता. जर तुम्हाला कोणी ह्या कामाबद्दल विचारलं, ह्या गोष्टीबद्दल विचारलं, तर त्या व्यक्तीला काय बोलायचं किंवा काय पाठवायचं ही मीटिंग संपल्याच्या नंतर मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला देतो, ओके. तर ही पहिली प्रोसेस आहे. रोज 2-4 आपण जे काही ग्रुपला व्हॉट्सअप ग्रुपला लोकांचे इन्कम प्रूफ किंवा पेमेंट स्क्रीनशॉट किंवा जे काही वर्क फ्रॉम होमचे ऍड वगैरे टाकतो, ह्या 3 गोष्टी रोज तुम्ही सकाळ, दुपार, सायंकाळ, रात्री अशा पद्धतीने रोज 2-4 त्या आपलं जशाला तसं घ्यायचं आणि स्टेटसला ठेवायचं. जर कोणी ते बघून तुम्हाला विचारलं हे काय काम आहे किंवा काय आहे, तर त्या व्यक्तींना ते मी दिलेलं तुम्हाला मीटिंग संपल्याच्या नंतर ग्रुपला देईल काय बोलायचं काय सेंड करायचं, तर ते त्यांना जशाला तसं सेंड करायचं. जर तुम्हाला टाइम असेल तर 1-2 मिनिट त्यांना ते जे काही 4-5 पॉईंट असतील ते त्यांना सांगायचे आहेत. ही झाली पहिली प्रोसेस, ओके. आता दुसरी प्रोसेस. दुसऱ्या प्रोसेसमध्ये तुम्ही जर सोशल मीडिया यूज करत असताल, स्नॅपचॅट, ओके, टेलिग्राम, फेसबुक किंवा इंस्टाग्राम, आणि मेन म्हणजे फेसबुक आणि इंस्टाग्राम हे दुसऱ्या प्रोसेसमध्ये येतं. 2 दिवसातून एक वेळेस जी काही आपली वर्क फ्रॉम होमची ऍड असते ना, फक्त वर्क फ्रॉम होमची ऍड म्हणतोय, ती तुम्ही 2 दिवसातून एकदा स्टोरी आणि पोस्टला टाकायची आहे. फेसबुकला, इंस्टाग्रामला. सोशल मीडिया खूप आहेत, स्नॅपचॅट, टेलिग्राम, अजून खूप सारे. जर तुम्ही ते पण यूज करत असाल तर तिकडे पण ते टाकायचं आहे, ओके. तिथून ज्या काही लीड येतील त्यांना फक्त ती माहिती सेंड करायची किंवा कॉलवरती सांगायची आहे. हे दुसरी प्रोसेस झाली, ओके. आता तिसरी प्रोसेस. तुम्हाला तिसऱ्या प्रोसेसमध्ये एवढंच काम करायचं आहे. जे काही तुमच्याकडे तुम्ही व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्यामुळे किंवा 2 दिवसातून एकदा तिकडे फेसबुक, इंस्टाग्रामला तुम्ही जे काही स्टेटस स्टोरी पोस्ट टाकताय, ओके, किंवा डेली तुम्ही इकडे व्हॉट्सअप स्टेटसला जे काही आपलं स्टेटस ठेवताय, ते बघून जर तुमच्याकडे लीड येत असतील तर तिसऱ्या प्रोसेसमध्ये एकच काम करायचं आहे. त्यांना माहिती, त्यांचे नंबर सेव्ह करून घेणे, त्यांना माहिती सेंड करणे आणि पेंडिंग लोकांचा एक ग्रुप तयार करून घ्यायचा आहे, ओके. कोणत्या पण नावाने तुम्ही पेंडिंग लोकांचा ग्रुप तयार करून घ्या. ज्या लोकांना माहिती सांगितली, ज्या लोकांना तुम्ही माहिती सेंड केली आहे, त्या लोकांचे नंबर सेव्ह करून घेऊन त्या पेंडिंग लोकांच्या ग्रुपमध्ये त्या लोकांना ऍड करायचं आहे. ही आहे आपली तिसरी प्रोसेस, ओके. तर आता तुम्ही म्हणता ना, ह्याच्यातून इन्कम कसं होणार आहे आपल्याला, ओके. तर कसं असतं मित्रांनो, एखादी व्यक्ती एखादी गोष्ट सातत्याने पाहत असेल, 5 दिवस, 15 दिवस, 1 महिना, 2 महिने, तर त्या व्यक्तीला आपण स्वतःहून सांगायची गरज पडत नाही. ते जर सातत्याने आपले स्टोरी पोस्ट स्टेटस पाहत असतील तर त्या व्यक्तीला त्या गोष्टीवर ऑटोमॅटिक ट्रस्ट, विश्वास बसतो आणि स्वतःहून तो तुम्हाला एक दिवस कॉल, मेसेज करणार आणि तुमच्याकडून कोणतं तरी एक पॅकेज घेऊन कामाला सुरुवात करणार. त्याच्यावर तुम्हाला 75% कमिशन कंपनी देते. आणि हे तुम्ही फक्त तुमच्या प्रोफेशनल पद्धतीने हे तुम्ही ह्या प्रोसेस करत राहत आहेत. कोणतरी ऑटोमॅटिक येतंय आणि काही दिवसांनी ऑटोमॅटिक डन होते, त्याच्यावर तुम्हाला 75% कमिशन भेटते. म्हणजे सगळं ऑटोमॅटिक आहे, आपण फक्त टाइमपास केल्यासारखं ते प्रोसेस करत आहोत, ते काम करत आहोत, ओके. तर ह्या 3 प्रोसेस करून तुम्ही घर बसल्या लाईफ टाईम पैसा कमवू शकता, ओके. आता सर्व करून बी तुम्ही म्हणता ना, आता नवीन रोज 25-30 लीड किंवा कस्टमर कुठून आणायचे, तर त्यासाठी नेक्स्ट जेव्हा जे काही नेक्स्ट लेवलला तुम्ही जाताल त्यावेळेस तुम्हाला मीटिंग मध्येच पेड प्रमोशन ही गोष्ट शिकवल्या जाईल. आणि त्या पेड प्रमोशनमुळे ऑटोमॅटिक कुठला पण असो, महाराष्ट्रातला, महाराष्ट्राच्या बाहेरचा, ऑटोमॅटिक नवीन नवीन व्यक्ती तुमच्या बिना ओळखीचे
तुम्हाला ओळख नसलेले ते ऑटोमॅटिक ज्या व्यक्तींना डिजिटल कोर्सेसची किंवा वर्क फ्रॉम होमची गरज आहे ते पेड प्रमोशन केल्याच्या नंतर ते फेसबुक इंस्टाची एक ऍड रन सर्व्हिस असते. ते ऑटोमॅटिक ज्या लोकांना डिजिटल कोर्सेसची वर्क फ्रॉम होमची गरज आहे त्या लोकांना ते दाखवतं ऍड रन केल्याच्या नंतर. आणि मग तिथून आपल्याला ऑटोमॅटिक लीड कस्टमर येत राहतात आणि पेंडिंग मधले ऑटोमॅटिक डेली 1 2 4 5 10 असे लीड डन होत राहतात. ही चौथी प्रोसेस आहे. फक्त 3 प्रोसेसच तुम्ही डेली बेसिसवर करायच्या आहेत. चौथी प्रोसेस प्रोसेस जी काय आहे पेड प्रमोशनची ते तुम्हाला 1 2 महिन्याच्या नंतर मीटिंग घेऊन शिकवल्या जाते आणि त्याच्यातून तुम्हाला 100% इन्कम होतं आणि लाईफ टाईम होत राहतो. कारण की ते पेड प्रमोशन केल्याच्या नंतर ऑटोमॅटिक ते लोकांना दाखवतं, ऑटोमॅटिक लोक येतात, लीड येतात आणि ऑटोमॅटिक लीड डन होतात. ओके, त्याच्यामुळे आपल्याला इथे ऑटोमॅटिक इन्कम होतं. म्हणून फक्त 1 2 महिने तुम्ही फ्री प्रमोशन करत राहायचे, ट्राय करत राहायचे. नाही जमलं तर पेड प्रमोशन मधून आपल्याला प्रत्येक व्यक्तीला 100% इन्कम होतं, तो कोणीही असो. त्यासाठी फक्त तुम्हाला संयम ठेवायचा आहे. ओके, चौथी प्रोसेस जी पेड प्रमोशनची आहे ती आपल्याला नेक्स्ट मीटिंग मध्ये शिकवल्या जाईल. आता तुम्हाला जे काही मी 3 प्रोसेस सांगितलेले आहेत, शिकवलेले आहेत, त्या तुम्ही डेली बेसिसवर करायच्या आहेत. व्हॉट्सअपला डेली, व्हॉट्सअप ग्रुपला आम्ही जे काही देतोय ते डेली स्टेटसला ठेवायचं. कोणी विचारलं तर माहिती सांगायची किंवा पाठवायची. 2 दिवसातून एकदा फेसबुक इंस्टाग्रामला वर्क फ्रॉम होमची ऍड, फक्त वर्क फ्रॉम होमची ऍड स्टोरी किंवा टाकायची आहे किंवा पोस्ट करायची आहे, दोन्ही पण करायचं आहे. हे दुसरी प्रोसेस. तिसरी प्रोसेस आहे पेंडिंग लोकांचा एक ग्रुप बनवून घ्यायचं आणि जे आपण स्टेटसला ठेवतोय तेच त्या पेंडिंग लोकांच्या ग्रुपमध्ये पण डेली टाकत राहायचं. त्याच्यातून तुम्हाला ऑटोमॅटिक लीड येणार, ऑटोमॅटिक डन होणार. ओके, आणि मग 1 2 महिन्याच्या नंतर आपली नेक्स्ट स्टेप येते, त्याच्यामध्ये तुम्हाला पेड प्रमोशन शिकवल्या जातं 1 2 महिन्यानंतर. आणि त्याच्यातून ज्या व्यक्तींना डिजिटल कोर्सेसची किंवा वर्क फ्रॉम होमची गरज आहे ते व्यक्ती तुमच्या व्हॉट्सअपला ऑटोमॅटिक येतात आणि काही दिवसानंतर ते ऑटोमॅटिक डन होतात. ह्याच्यातून आपलं डेली 1000 2000 5000 10,000 इन्कम होत राहतं. ओके, तर अशा प्रकारे आहे. आता बस आज जेवढं तुम्हाला सांगितलं आहे, ज्या प्रोसेस त्या डेली बेसिसवर करायचा आहे आणि डेली इन्कम करायचा आहे. नवीन व्यक्तींनी खास करून लक्षात ठेवा, तुम्हाला 5 ते 10 दिवस कुठलीच इन्कमची अपेक्षा न करता संयम सातत्य ठेवून हे काम करत राहायचं आहे. 100% तुम्हाला 5 10 दिवसानंतर रिझल्ट येतो हळूहळू. कारण की मी जे केलंय ते तुम्हाला सांगतोय, कारण मी त्यांनी सांगल तसं करत करत गेलो आणि आज दिवसाला 50,000 1 लाख घर बसल्या कमवत आहे. ओके, फ्रीडम लाईफ झाली, कोणी मालक नाही काय नाही आपला, म्हणजे अगदी टाइमपास केल्यासारखं रोज 4 5 तास घर बसल्या काम करतो आणि डेली 2 3 हजार 5 हजार कमवत आहे. काही काही लोक तर 10,000 दिवसाला कमवत आहेत. कारण की जेवढा आपण जास्त टाइम देणार आहोत तेवढं जास्त इन्कम होणार आहे. तुम्हाला जे काही फ्री टाइम असेल त्या टायमिंग मध्ये अगदी ह्या प्रोसेस म्हणजे तुम्हाला फिक्स टाइम द्यायची गरज नाहीये ना. अगदी टाइमपास केल्यासारखं ह्या प्रोसेस करू शकता. 3 प्रोसेस सांगितलेल्या पहिल्या मी, आणि त्या 3 प्रोसेस तुम्हाला डेली बेसिसवर करत राहायचंय. तुमचं इन्कम ऑटोमॅटिक होत राहील. ते कसं काय नाही तुम्हाला अनुभव आल्याच्या नंतर कळेल. तुम्हीच म्हणणार ठीक आहे, तुम्ही जसं बोलले होते तसं झालं, आम्हाला फायदा झाला, आम्हाला इन्कम होत आहे. आणि सगळ्यांना बेस्ट ऑफ लक, की सगळ्यांनी चांगल्या प्रकारे इन्कम करा आणि लाईफ टाईम घर बसल्या पैसा कमवा. आजच्या मीटिंग मध्ये एवढंच होतं. कामाची सुरुवात करून तुम्हाला मी दिलेली आहे, सुरुवात कुठून करायची सांगितलेली आहे. ज्या काही 2 3 प्रोसेस आहेत त्या डेली बेसिसवर करत राहा. आणि बरंच काय आहे अजून इथून शिकण्यासाठी किंवा पैसा कमवण्यासाठी खूप काही गोष्टी आहेत. पण आज तुम्हाला एवढंच शिकवलेलं आहे, तेवढंच तुम्ही करायला घ्यायचं आहे आणि करत राहायचं आहे डेली. बाकी जे काय असेल नेक्स्ट मीटिंग मध्ये असंच तुम्हाला मीटिंग घेऊन स्टेप बाय स्टेप शिकवल्या जाईल. ओके, तर सगळ्यांना कामासाठी ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक. करत राहा. काही प्रॉब्लेम असेल तर मेसेज करून सांगा. काही टेन्शन घ्यायचं नाही, बिंदास एकदम फ्री माइंडने काम करत राहायचे. ओके, आपली मीटिंग संपलेली आहे. आपण नेक्स्ट मीटिंग मध्ये भेटूया. ओके, चला सगळ्यांना बाय.